मीडियाच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा आठवण करून द्यायला आलेलो आहे की उद्या संध्याकाळी 5 वाजता नेव्हिल डिसूजा फुटबॉल टर्फ इथे आम्ही सर्व मुंबईकर जमणार आहोत। वेगळ्या वेगळ्या पक्षांना मी आमंत्रण केलेलं आहे, सगळे NGO, सगळे मुंबईप्रेमी लोकांना, मोकळी मैदानं जे वाचवतात त्यांना सगळ्यांना आमंत्रण केलेलं आहे। कारण आपण पाहतोय गेल्या 4 वर्षांमध्ये मुंबईत जवळपास 17 ते 18 मोकळी मैदानं ही भाजपने ढापलेली आहेत। आज जिथे आलेलो आहे, ज्या आपण प्लॉटवर बसलेलो आहे, खरं तर हा प्लॉट इथेच पेट्रोल पंप पण होऊ शकतं, गॅस स्टेशन पण होऊ शकतं आणि समोर जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं रिझर्वेशन आहे ते न बदलता स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच राहू शकतं। इथे एक शाळा आहे, त्या शाळेला त्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधून आता जागा देऊ केलेली आहे। ठीक आहे, ते आम्ही समजू शकतो मोकळ्या मैदानासाठी केलं असेल, पण ते मोकळं मैदान शाळेचं आणि हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तसाच ठेवून इथे खरं तर पेट्रोल पंप, गॅस स्टेशन सगळं काही येऊ शकतं। आणि ज्या प्लॉटवर आपण बसलो जिथे खरं तर पेट्रोल पंपचंच रिझर्वेशन होतं ते नंतर गॅस स्टेशनचं केलं, त्याचा ॲडव्हान्टेज हा आहे की हे हायवेला पण तुम्ही जोडू शकता। एखाद्या आतल्या गल्लीत मोठी जागा ढापून भाजपवाले पेट्रोल पंपच्या नावाखाली अजून काय काय करत आहेत आम्हाला माहीत नाही, कोणालाच माहिती नाही। पण एकंदर मुंबईत आपण पाहतोय की इथे मुलुंडमध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची जागा पेट्रोल पंप दाखवून पुढे ढापणार। पुढचे 10-12 प्लॉट्स असेच भाजपच्या वेगळ्या वेगळ्या संस्थांनी ढापलेले आहेत, भाजपच्या लोकांनी ढापलेले आहेत। काल परवाकडे तुम्हाला जिथे अंधेरीत मी नेलं तिथे छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे आम्ही सत्तेत असताना 10 वर्षापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या तर्फे आम्ही बनवलं होतं। मोकळं मैदान आहे, खेळाचं मैदान आहे, क्रिकेटचं मैदान आहे, सायकलिंग ट्रॅक आहे, वॉकिंग ट्रॅक आहे, सगळं काही आहे। पण हे सगळं होत असताना ते देखील त्यांना एका भाजपच्या आमदारच्या घशात घालायचं आहे। एकंदर जर आपण पाहिलं तर BSTचे 22 आगार हे वेगळेच, मुलुंडचा हा प्लॉट, समोरचा मुलुंडचा प्लॉट, हे 2 प्लॉट्स भाजपला घशात घालायचे स्वतःच्या। नेव्हिल डिसूजा फुटबॉल टर्फ घ्यायचा आहे, अंधेरीतले 1 प्लॉट, जुहूमधले 2 प्लॉट आणि सगळीकडचे हे मोकळी मैदानं घेऊन भाजपच्या संस्थांच्या हातात घेऊन इथे स्वतःचे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर आणण्याचा जो डाव आहे त्याच्या विरोधात मुंबई म्हणून आम्ही हा लढा सुरू केलेला आहे। उद्याचं जे आंदोलन आहे सगळ्याच मुंबईकरांना मी विनंती करते, आपण सर्वांनी या, कारण इथे कुठच्याच राजकीय एका पक्षाचा हा विषय नाही आहे। आज तुम्ही कुठच्याही राजकीय विचारधारेचे असाल, कोणालाही मतदान करत असाल, भले भाजपला पण मतदान करत असाल, तुम्ही हा विचार केला पाहिजे की भाजपच्या ह्या ठराविक बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरांनी ह्या जमिनी ढापल्यानंतर मुंबईत मोकळा श्वास घ्यायला जागा राहणार आहे का? भाजप एवढी जेनझी विरोधी आहे की ह्या जेनझीनी पण विचार केला पाहिजे की मुंबईत जर मैदानच निघून गेली, मुंबईतली मैदानच सगळी गायब केली भाजपने, तर मैदानी खेळ हे होणार कुठे? हा विचार घेऊन आम्ही हा लढा सुरू केलेला आहे। पहिला टप्पा उद्याचा नेव्हिल डिसूजाला आहे आणि पुढचा टप्पा हा लवकरच आपल्याला कळेल। मी कुठच्याही बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरचं नाव घेणार नाही, कारण मी पहिल्यापासून सांगतो, रस्त्याच्या घोटाळ्यात पण जेव्हा मी अनियमितता दाखवली तेव्हा मुंबई महानगरपालिकेला त्याच दिवशी त्यांच्या बिलमध्ये 6080 कोटीवरनं 5000 कोटीवर 4 तासात यायला लागलं। माझं भांडण हे कुठच्याही बिल्डर कॉन्ट्रॅक्टरबरोबर नाही आहे, माझा वैचारिक वाद हा या प्रक्रियेशी आहे आणि ही जी सिस्टीम भाजपा चालवायला निघालेली त्याच्याशी आहे। मुलुंडमधले जे 2 भूखंड आहेत याचा प्रस्ताव पारित झालेला आहे का? प्रस्तावाची आता सद्यस्थिती काय आहे? आपल्याला माहिती आहे सर्वांना की इम्प्रूव्हमेंट कमिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट आहे की वाट लावण्याची कमिटी आता बनवलेली आहे भाजपने, हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे। कारण परवाकडे जे काही सगळं झालं, काल कोर्टाने देखील ताशाने मारलेले आहेत। आमचं मुंबई फुटबॉल असोसिएशनची जी केस आहे त्याच्यात कोर्टाने तर स्टेटस को आता आदेश दिलेले आहेत आणि हे सगळं होत असताना माझ्या कानावर जे आलं ते मुख्यमंत्री कार्यालयातून असे आदेश गेलेले आहेत की भूखंडाचा श्रीखंड खायला 15 दिवसात तुम्ही ह्या जागा सगळ्या ह्यांच्या खिशात टाका। स्वतः मुख्यमंत्री ह्याच्यात लक्ष घालत आहेत असं आम्हाला कळलेलं आहे, कारण नाहीतर एवढी हिंमत कोणाची होणार की एवढे मोठे भूखंड मुंबईतले, जिथे मुंबईतल्या सगळ्या संस्था असतील, रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन असतील, ALMs असतील, NGOs असतील, राजकीय पक्ष असतील, नागरिक असतील, हे सगळे जेव्हा एकत्र येतात तरी दबाव कोणाचा आहे? अधिकाऱ्यांवर दबाव कोणाचा आहे? एक एक करू। भाजपा जेनजी विरुद्ध आहे, पण उद्या नागपुरामध्ये जेनजी विरुद्ध संवाद साधणार मुख्यमंत्री। मला वाटतं संवाद साधत असताना मुख्यमंत्र्यांनी हे पण सांगावं की भाजपानी किंवा भाजपामधल्या कोणी दिल्लीमध्ये जे लाठीचार्ज चालवलं, ज्याच्यात खिळे होते, टिअर गॅस होता, पेलेट गनचं फायरिंग, काल राहुल गांधींनी तुम्हाला माहिती आहे FIR फाईल करून घेतलेली आहे, ह्याचे आदेश कोणी दिले? बिहारमध्ये AK-47 वापरायचे आदेश कोणी दिले? हे पण जेनजीला त्यांनी सांगावं।
आदित्यजी हे जे दोन मुलुंडचे आपण भूखंड म्हणताय त्याचं क्षेत्रफळ किती आहे दोन्ही भूखंडांचं? मला वाटतं क्षेत्रफळपेक्षा मुख्यमंत्री याच्यात कुठचं फळ बघतायत हे महत्वाचं आहे. आणि मुंबईची 1 इंच पण जमीन जर सामान्य नागरिकाला मुंबईकराला फुकटात मिळत नसेल तर मग ह्यांच्या मित्राला का मिळावी? सर, एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतोय पोषण आहाराचा. त्याच्यातून मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. जी 24 तास ही समोर आलेली घटना आहे. प्रत्येक ठिकाणी होतोय सर पोषण आहार. मला वाटतं आपण अनेक विषय आता सामोरी येताना पाहत आहोत. जे पोषण आहारातला विषय आहे, खरोखर माझी ही मागणी राहील की तुकाराम मुंडेजींनी तिथे जाऊन पाहणी करावी. आणि हे कोणाकडून येतं तर केंद्र सरकारच्या कॉन्ट्रॅक्टर्सकडून हा सगळा आहार येतो, तो आमच्या बचत गटांना दिला जातो. तर जो कॉन्ट्रॅक्टर आहे हे पुरवतो त्यांच्यावर पहिली कारवाई झाली पाहिजे. आदिती त्याला जोडून आहे की बीडमध्ये अधिकाऱ्यांनी फरमान काढले की आता शाळेचं वास्तव लपवण्यासाठी शूटिंग करता येणार नाही शाळेमध्ये. मला वाटतं आता जेनझी कोणाला घाबरत नाही. आणि बीड असो किंवा राजस्थान असो, काल आपण राजस्थानमध्ये पण पाहिलं तर सगळीकडेच जी काही शाळेची परिस्थिती आहे ते तर आहे. एका बाजूला शाळेची परिस्थिती ती आहे, पण दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री सांगतायत की जे इन्फ्लुएन्सर्स आमच्या सरकारी कार्यक्रमांना किंवा जास्ती स्कीम्सना व्ह्यूज देतील त्यांना काही ठराविक पैसे दिले जातील. शाळेंवर खर्च करा ना, या भूखंडावर खर्च करा, इथे चांगलं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधा. कोणाचा विरोध आहे? बांधा नागरिकांसाठी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मोकळं एक चांगलं मैदान होऊ शकतं आणि इतर सामान्य नागरिकांसाठी मुंबईकरांसाठी चांगलं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होऊ शकतं. आणि इथे पेट्रोल पंप पण होऊ शकतो, गॅस स्टेशन पण होऊ शकतं आणि इथेच तुमचं इथेनॉलचा पूर्ण साठा पण होऊ शकतो. उपजिल्हाधिकाऱ्यांचं एक पत्र आहे ज्यामध्ये जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स साठी जी जागा आहे थेट रिलायन्सला देण्यात यावं अशा प्रकारचं त्याच्यात नाव मेन्शन करून करण्यात आलेलं आहे. निविदा न काढता थेट नावं दिली. तसं इथे पण MGLचं नाव दिलेलं आहे, तसं तिथे पण अंधेरीमध्ये एकाचं नाव दिलेलं आहे. आणि मी त्या दिवशी अंधेरीत पण सांगितलं, ज्या संस्थेने मागितले ती संस्था तर मागत राहणार ना. कोणाला जर हे असं काही मिळत असेल तर मागत राहणार. पण मुद्दा हा आहे की तुम्ही तिथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि इथे पेट्रोल पंप ज्यांना कोणाला द्यायचं असेल, कुठच्याही कंपनीला द्यायचं असेल त्यांना द्या, पण इथे जागा पेट्रोल पंपची, तिथे जागा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची. तसंच तसं झालं पाहिजे. एक 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 करू. मराठा आरक्षणावरती जरांगेवाडी पुन्हा मुंबईमध्ये गाठणार आहेत, पुन्हा आक्रमक झाले. अजूनही न्याय नाही. न्याय कोणाला मिळतोय या देशामध्ये आता तरी? आपले नगरसेवक विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द झालेलं आहे, काय बोलत? मला वाटतं चोराच्या हातात निर्णय दिला UD मंत्र्याच्या हातात तर काय होतं हे आपल्याला दिसतं. खरं तर कुठच्या मंत्र्यांना किंवा कुठच्या खात्याला अशी प्रक्रिया चालवायचा आपण त्यांना हे दिले पाहिजेत का अधिकार, जिथे राजकीय हस्तक्षेप होतो. तुम्हाला माहिती आहे राजकीय हेतूने असे निर्णय दिले जाऊ शकतात. तिथे जर हा निर्णय नगरविकास खात्याने दिला असेल आणि नगरविकास मंत्र्यांचा त्याच्यावर हस्तक्षेप असेल तर मग न्याय कुठे मागायचा? राहुल गांधी आज पुण्यात आहेत, मात्र काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरती मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल केले जातात आणि सुडापोटी कुठेतरी गुन्हे दाखल करतात असं काँग्रेस कार्यकर्त्यांचा नेत्यांचा. तुम्हाला सांगू का, हे जे काही चाललेलं आहे, काल पण मी पाहिलं बातमी आली होती की ABVPचे काही गुंड त्या हॉस्टेलमध्ये घुसले होते. परवाकडून मला फोन आले की जे काही कॉलेजेस आहेत दक्षिण मुंबई तिथे देखील ABVPचे काही गुंड बाहेर उभे होते आणि धमकवत होते मुलांना आणि मुलींना की तुम्ही आमचे फॉर्म भरा. पण हेच ABVPचे लोक जेव्हा तरुण मुलं मुली लाठीचार्जला फेस करत होते, हेच तरुण मुलं मुली जेव्हा दिल्लीत आंदोलन करत होते, तेव्हा ABVP कुठे होती? या कार्यक्रमाला प्रत्युत्तर म्हणून भाजपकडनं वंदे मातरमचं कार्यक्रमाचं समोरच आयोजन केलं. मला वाटतं एक महत्त्वाचं आहे, वंदे मातरम आणि भाजपचा संबंध काय आणि किती लोक भाजपचे किंवा त्यांच्या आधीच्या संघटनेतली वंदे मातरम बोलून फासावर गेले देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी, हे भाजपने आम्हाला सांगावं. मुख्य गोष्ट ही आहे की देशात खूप मोठे विषय अजून चालू आहेत. शाळेंमध्ये बाथरूम नाही आहेत, काही काही शाळा वर्ग नसलेले चालले आहेत, काही काही ठिकाणी शिक्षक अजून अपॉइंट झालेले नाही आहेत. आपण पाहतोय ज्या शाळेंची परिस्थिती तशीच आरोग्य केंद्राची परिस्थिती आहे. मग कशावरनं आपण नेमकं भांडतोय, किती गायचं आणि किती नाही गायचं? वंदे मातरम ह्या 2 शब्दांनी जी चळवळ उभी केली त्याच्यावरनं तुम्ही आज भांडत आहात. पण ज्याच्यासाठी चळवळ उभी केली, ज्या देशासाठी चळवळ उभी केली, त्या देशाचे आज हाल पाहताय तुम्ही. आज साखरेचे भाव वाढलेले आहेत, 10 वर्षात पहिल्यांदा साखरेचे भाव वाढलेले आहेत. आणि ते सगळं एका बाजूला होत असताना मुंबईमधल्या सगळ्या भूखंडांना मुख्यमंत्री महोदय स्वतःच्या मित्रांच्या खिशात टाकायला निघालेले आहेत. आदित्यजी सुप्रीम कोर्ट घेऊन ज्या पद्धतीने तुम्ही तिकडे मुंबई दक्षिण मुंबईत आंदोलन करत आहात, ह्या 2 भूखंडांसाठी देखील अशा प्रकारे उद्याचं जे आंदोलन आहे तो पहिला टप्पा आणि सगळ्या मुंबईतले भूखंड जे मुख्यमंत्री जे आपल्या मित्रांना श्रीखंड देतात त्याच्या विरोधात आहे. आदित्यजी सुप्रीम कोर्टामध्ये आपली सुनावणी आता अंतिम टप्प्यात आहे जवळजवळ. अशा वेळी राहुल नार्वेकर म्हणतात की अपात्रतेबाबत जो निर्णय घेतलाय तो शाश्वत निर्णय आहे. मला वाटतं शाश्वत आणि काय लबाडीने जो निर्णय दिला होता त्याच्या विरोधात आम्ही कोर्टात गेलेलो आहे आणि ते कसं निपक्षपातीपणाने वागत नाहीत हे तुम्हाला प्रत्येक दिवशी दिसतं.
आम्ही दोघं तर बघतच असतो, कोणाला बोलायला देतात कोणाला नाही बोलायला देत. आदित्य जी, कल जिस तरह से राहुल गांधी को जाना पड़ा और फिर एफआईआर हुई पैलेट गन वाले मामले में, मुझे लगता है कल की जो एफआईआर है बहुत बड़ा एक कदम है न्याय की तरफ. पहली बात तो ये है कि पैलेट गन से फायरिंग हुई, कल ये सबके सामने आया और उस पर एफआईआर हुई. अभी कोर्ट में ये मामला चलेगा. दूसरी बात ये है कि हमारी कानून व्यवस्था ऐसी बन चुकी है अभी 10 सालों में कि आज के दिन में नेता विपक्ष को एक पुलिस स्टेशन जाने पड़ता है, 7 या 8 घंटा बैठना पड़ता है, वहाँ हड़ताल करनी पड़ती है, तब एक एफआईआर दर्ज होती है. तो अगर ऐसी कानून व्यवस्था हो तो किसका विश्वास इस कानून व्यवस्था में रहेगा हमारे देश में. और तीसरी बात, मुझे लगता है कि अभी देश का युवा डरता नहीं है, ये भी कल दिख गया है. देश का युवा जहाँ जहाँ अन्याय होता है वहाँ आवाज उठाते रहेगा, सामने कोई भी खड़ा हो. सीजेपी के जो मेंबर्स हैं उनपे कल जयपुर में आशुतोष पे भी हमला हुआ कल. लेकिन यही बात है ना, सीजेपी करना क्या चाहती है? तो जो शिक्षण व्यवस्था में खोट है या कमी है वही तो ला रही है लोगों के सामने. तो किसी भी सरकार को क्या नुकसान है या क्या डर है? सिर्फ फैसिस्ट डरते हैं शिक्षा व्यवस्था से, दूसरे कोई नहीं डरते. ये जगह के बारे में आप बोल रहे हैं, कल एक प्रोटेस्ट हो रहा है बांद्रा में और अंधेरी में भी जो आप गए थे जगह, कह रहे हैं मुख्यमंत्री इसमें इन्वॉल्व है. मैं आपके माध्यम से सभी मुंबईकरों को विनती करता हूं कि आप सारे लोग कल 5 बजे नेविल डिसूजा फुटबॉल टर्फ संडे को आए, कल 23 अगस्त को, क्योंकि सारे जो प्लॉट्स मुख्यमंत्री महोदय अपने दोस्तों को देना चाहते हैं, फिर वो अंधेरी का हो, जुहू का हो, मुलुंड का हो, बांद्रा का हो या कहीं मुंबई में कोई भी ऐसे ओपन स्पेसेस की जगह देना चाहते हैं, उसके खिलाफ हम लड़ेंगे. मुंबई के ओपन स्पेसेस, मुंबई के मैदानों के लिए लड़ेंगे और लड़ते रहेंगे. कल का आंदोलन ये पहला आंदोलन है और ये आंदोलन बढ़ते जाएगा. कल रात में भी जो छात्रों का प्रोग्राम आज ले रहे हैं राहुल गांधी, वहाँ पे एबीपी वालों ने किया. बिल्कुल, शिक्षा व्यवस्था से डरती है भाजपा, छात्रों के गूंज से डरती है भाजपा, ये तो सबको पता चला है. जहाँ जहाँ छात्र है वहाँ भाजपा फायरिंग करती है. जनरल कायर है उनके. ठीक आहे. उद्या सगळ्यांनी या, याच्यासाठी लढायचं आपल्याला. चलो.